साहेब तुमची लोक ऐकतच नाहीयेत। तुमच्या कन्सल्टंटला समोर बोलवा ना, तुमचा बोलवा ना कन्सल्टंटच्या, तुमच्या कन्सल्टंटला बोलवा समोर। बघा कन्सल्टंटला किती दिवसापूर्वी सांगितलं आयलंड बंद कर म्हणून, पब्लिकचे लक्ष देत नाही की काय कसं रस्ता काय रस्ता काय अजून आपल्याला माहित नाहीये का? लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कोणाला, बरं ठीक आहे निवडणुका नसतील म्हणून काय तुम्ही आम्हाला विश्वासात घ्यायचं नाही का? पोर्शन आहे ना तो येण्याच्या इथल्या समस्याला राजा भाऊ तुला मला आणि प्रकाश शेठ आपल्याला जायचंय, नमेश शेठला जायचं इथल्या समस्याला, या चौकातल्या समस्याला। त्यामुळे आम्हाला स्थानिक लोकांना तुम्ही विश्वासात न घेता तुमची लोक का डिवायडर करतात तिथं? आम्हाला विचारलं का आमदार साहेब? सांगा ना यांना, विचारा तुम्ही आम्हाला काय विचारलं नाही यांनी? बोलवले त्यांना आमदार नाहीत आता म्हणजे या इथे कमिशनर आता त्यासाठी बोललं, आता ते करून काम करून टाका। त्यांचा कन्सल्टंट आपला कन्सल्टंट आपण परत मीटिंग घेऊ, त्यापर्यंत हे करून हो त्यांच्या कन्सल्टंटचा आता साहेब विषयच येत नाहीये, कारण ते जोपर्यंत पूल पूर्ण करत नाही तोपर्यंत ते खालचं काहीच करणार नाहीये। मग तुम्ही जर आता करा, तुम्ही फक्त कॉन्क्रीट करून बाजूला व्हा ना, तुम्ही डिवायडर तुम्ही आयलँड कशाला करताय? आम्हाला गरजच नाही आयलँडची। म्हणजे काय त्यांच्याशी चर्चा करून तो आयलँड ठेवला, चर्चाच करत नाहीत, एकूण चर्चा करत नाहीत, नुसतं येतात आणि जातात इथं। म्हणजे आम्ही नगरसेवक नसलो म्हणून काय झालं? तुम्ही यायला आम्हाला इथं तुम्ही जाणार करून, तुम्ही यांना फोन करा, मला फोन करा, यांना फोन करा, तुम्ही या ना, तुम्हाला इथं दाखवतो कसं। आता उद्या आहे ना, उद्या परवा आहे ना, त्याच्या पण कसं बोलवतो, आपल्या कसं बोलवतो, तुम्हाला त्यांचा प्लॅन दाखवतो। आमचं हेच म्हणणं आहे, आजच्या सुद्धा आज जर सगळे आमदार येणार आहेत, कमिशनर येणार, का नाही मग सगळ्यांना सांगत? ठीक आहे अहो आमदार साहेब तुमचं पण काम येणार आहो, तुम्ही आम्हाला पण विश्वासात घेणार आहो। ते विषय वेगळा आहे, सभापतींच्या बैठकीच्या दरम्यान ठरलं की बाबा बैठकीत जायचंय म्हणून ऐकतं, त्यात काय सगळ्या आयुक्त प्रत्यक्ष आयुक्तांची विजिट। पण आता तुम्ही महानगरपालिकेत तुम्ही पण काम केलंय ना राव, ऐकतं का जरा माझं? महापालिकेत तुम्ही पण काम केलंय ना, तुमचं ऐकलं की नाही? तुमच्या संघ मी बोलत नाही ना, मी यांच्या संघच बोलतोय। ऐकत होतो ना, तुम्ही माझं नाव घेतलं मी त्याच्या आतमध्ये आलो तर होतं का आतमध्ये नाही? परवाच्या ज्या मागच्या 10 दिवस तारखेला जी बैठक झाली त्याच्यामध्ये आयुक्तांनी सांगितलं की मी विजिटला येतो सभापतींच्या बैठकीत। ते जर डायरेक्ट प्रत्यक्ष आले असते तर त्यांनी कदाचित त्यांनी चुकलं असतं प्रशासनाचं की तुम्ही सगळ्यांना सांगणं अपेक्षित होतं। तिथे जर सभापती समोर झाले असेल तर ते मला सांगणार ना। आता जर मला तुमची जर इच्छा असेल तर इथून पुढे तुम्हाला मी सांगेन। प्रोटोकॉल आहे महापालिकेत, तुम्ही पण काम केले। महापालिकेमध्ये जरी प्रोटोकॉल असेल तर ते स्वतःहून आलेत का? नाही, स्वतःहून आले नसले तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं पण काम येणार आहो सांगायचं। मग मी सांगेल ना, मला काय माहिती तुमची इच्छा आहे याच्यामध्ये? का नाही इच्छा? इच्छा का नसं? सुरुवातीपासून आम्हीच काम करतो इथं, हे सगळं काम मीच करतोय। आम्ही देऊ की आम्ही पण केलं काम, पुढे आम्ही पण तुम्हाला बोलावलं पाहिजे ना, बोलावलं पाहिजे ना। आम्ही रात्री 4-4 वाजेपर्यंत थांबून कामं करतोय शेठ, आम्ही 4-4 वाजेपर्यंत थांबून जर कामं करत असेल तुम्ही माझा एक मिनिट ऐका, विधान परिषद झाला विषय, अरे मान्य आहे मला। ऐका 2 मिनिटं। प्रकाश शेट्टी त्यांच्या पद्धतीने काम केलं असेल, राजाने केलं असेल, नमेशने केलं, प्रत्येक करतो ना बरोबर। आपापल्या सोयीनुसार, आपापल्या ताकदीनुसार, आपापल्या क्षमतेनुसार प्रत्येक कार्यकर्ता न्याय देण्याचा प्रयत्न करतो बरोबर। आतला कुठलाच लोकप्रतिनिधी नाही, कुठल्याही पक्षाचा असू द्या, की त्याला असं वाटत नाही की आपल्या भागातल्या समस्या राहिल्या पाहिजे, प्रयत्न करतो। पण मी ज्यावेळेस काही गोष्टी करतो की नाही आमदार म्हणून मी जरी कोंढव्यात राहत असेल तरी विधान परिषदेचा किंवा विधानसभेचा आमदार असताना कात्रज चौकातनं पण तातडीच मान्य केलं लाईव्ह करून मागे की गडकरी साहेबांमुळे झालं, अधिकाऱ्यांकडे पैसे कशामुळे आले? त्याला नॅशनल हायवे जाहीर झाला म्हणून। कशामुळे जाहीर झाला? मी 16 साली पाठपुरावा केला म्हणून। आता माझा तो त्याचा नॅशनल हायवेचा विषय नाहीये, माझा आजचा विषय चौकाचा आहे, आता चौकाचा विषय। तुम्ही पण ऐका, प्रश्न असा आहे, कॉर्पोरेशनला तुम्ही 15-20 वर्ष केलं, प्रकाश शेट्टी 15-20 वर्ष केलं, कॉर्पोरेशन बजेट दिलं का? नाही दिलं का? मान्य करा नाही। आता 21 कोटी कुणी दिले याला दिलं ना रस्त्याला? मग तुम्ही जे माझा पुलाचा विषय नाहीये, माझा विषय जो आहे तो आता चौकाचा आहे। आता तुम्ही गडकरी साहेबांच्या आता तुम्ही चौकाची व्हिजिट आहे तुमची, नॅशनल हायवेची व्हिजिट नाहीये। नॅशनल हायवेचा विषय चौकात नाही ना, 100% कारण तुम्ही आम्हाला तुमच्या इथं आल्यानंतर तुम्ही पण करता ना। अरे नावाला जाऊ द्या राव, तुम्ही वारकरी आम्ही काय रोज माणसं मारत फिरतोय का तेव्हा? असं नाही, हा ते आम्हाला माहिती आहे, जनतेला सगळं माहिती आहे, कोण दिखावा करतं कोण काय करतं ते।
जनता काय डोळे झाकून बसलेले नाही. या चौकाला 21 कोटी द्यायचं झालं झालं की नाही? अरे महापालिकेने केलं, पालिकेने केलं ते, तुम्ही थोडे तुमच्या खिशातनं दिले, पण होते त्याच्यावर तुमच्या खिशातनं थोडे दिले. असं